विरार, मुंबईच्या शेजारचं शहर. याच विरारमध्ये आज एक मोठा ड्रामा घडला. या सगळ्याच्या केंद्रस्थानी होते ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे. सकाळी विरारच्या एका हॉटेलमध्ये ते पोहोचले आणि तिथून पुढे दुपारी 3 वाजेपर्यंत हा सगळा ड्रामा सुरू होता. पाहुयात आजच्या राजकीय शोलेमध्ये विरारचा शोले. याच्या हातात कॅश, त्याच्या पण हातात कॅश. या एनव्हलप मध्ये कॅश. याही एनव्हलप मध्ये कॅश. अहो बॅग मध्ये कॅश. कापडातल्या झोळीमध्येही कॅश. याच कॅशवरून मुंबई लगतच्या विरारमधील विवांता हॉटेलमध्ये राजकीय क्लॅश झाला आणि अडचणीत सापडले भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे. आता हॉटेलमध्ये कॅश आली कशी? त्याचा तावडेंशी नेमका संबंध आहे की नाही? आणि क्लॅश झाला कसा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी घटनाक्रम समजून घेतला पाहिजे. सकाळी 10:30च्या सुमारास विनोद तावडे विरार पूर्व परिसरातील विवांता हॉटेलमध्ये आले. आज नालासोपारामध्ये वाड्याहून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि नालासोपाऱ्याचे भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्या कार्यकर्त्यांसह आधीच उपस्थित होते. मात्र बहुजन विकास आघाडीच्या ठाकूर पितापुत्रांना टीप मिळाली. भाजपच्याच नेत्यांनी सांगितलं का असं असं 5 कोटी घेऊन वाटप करण्याकरता आल्यात. त्यातले काही लाख मला अगोदर विश्वास नव्हता का एवढा मोठा केंद्रीय नेता अशा प्रकारे वाटप करेल. हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आणि नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर आपल्या कार्यकर्त्यांसह विवांता हॉटेलमध्ये धडकले. क्षितिज यांनी त्यांचा मोर्चा थेट तावडेंच्या टेबलकडे वळवला आणि एकच गजहब झाला. विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. क्षितिज ठाकूर यांनी तावडेंच्या समोरील काळी बॅग आणि डायरी स्वतःच्या ताब्यात घेतली. विनोद तावडेंना जाब विचारला जाऊ लागला. ठाकूर समर्थकांच्या हाती पैशांचं एनव्हलप लागलं. त्यातल्या नोटा काढून ते तावडेंच्या अवतीभोवती घोषणा देऊ लागले. तावडेंकडून क्षितिज ठाकूर यांना समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू होता. हे सगळं सुरू असताना बहुजन विकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने कधी आले कुणास ठाऊक. हाणामारी सुरू झाली. एखाद दुसऱ्याचे कपडेही फाटले. जवळपास 1.5-2 तास हा ड्रामा सुरू होता. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत विनोद तावडेंना हॉटेल बाहेर पडू न देण्याचा पवित्रा बहुजन विकास आघाडीने घेतला.
नाही आणि पुढच्यांना जोडायचं नाही. मी महिलांचा आदर करतो. तुम्ही महिलांना एक बाजूला व्हा. सगळ्या महिलांना विनंती आहे, एक बाजूला व्हा. सगळ्या महिलांना विनंती आहे, एक बाजूला व्हा. एक बाजूला व्हा. सगळ्या महिलांना सगळ्या एक बाजूला व्हा महिलांना. दुपारी 1:15च्या सुमारास बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूरही विवांता हॉटेलमध्ये पोहोचले. सुरुवातीला बराच वेळ हितेंद्र ठाकूर यांचं कुणाशी तरी फोनवर संभाषण सुरू होतं. या सगळ्या गोंधळात एबीपी माझानं त्यांना गाठलं आणि त्यांनी जप्त केलेल्या डायरीची पानं उलगडण्याचा प्रयत्न केला. ही नावं लिहिलेली आहेत. आपण जर बघितलं 300 हे असं लिहिलेलं आणि ही जी डायरी आहे विनोद तावडेकर. 3 लाख दिले. आता हे आपण हितेंद्र ठाकूरांशी बोललो. आपण काय आहे नेमकं काय आहे? डायरीचं काय आहे? हे डायरी अहो 300 फोन नंबर नसतो ना 300. मग ते 3 लाख असतील. 300 रुपये डायरीत लिहित नाही कोण. ही डायरी कोणाची आहे नेमकी? नाही बघा ती कोणाची आहे ती डायरी आणि नावं. आपण नेमकं प्रकरण काय झाले? मला बीजेपी वाल्यांनी सांगितलेलं 5 करोड रुपये घेऊन विनोद तावडे येत आहेत. मला वाटलं राष्ट्रीय नेते काय एवढं लहान काम करणार नाही, परंतु ते आले, बघितलं तर इकडे पैसे पण मिळाले, वाटप पण चालू आहे, कार्यकर्ते आहेत. आता लपून बायकांच्या घराण्यात बसतात. पोलीस आले. तावडे आणि ठाकूर यांच्यात चर्चा सुरू झाली. काही तासांपूर्वी एकमेकांविरोधात उभे ठाकलेले नेते एकत्र पत्रकार परिषदेसाठी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बसले. विधानसभेमध्ये एकही राज्याचा नेता किंवा राष्ट्रीय नेत्याचा प्रवास झाला नाही, म्हणून आपण एक 10 मिनिटासाठी आम्हाला वेळ द्यावा, कार्यकर्त्यांनी संवाद साधावा, यासाठी तावडेसाहेबांना मी आग्रह केला. त्यामुळे तावडेसाहेबांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कुठल्याही प्रकारे काही करू नका, मतदाराशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा. मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदान कसं वाढेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यासाठी आले. निवडणूक आयोगानं ही पत्रकार परिषद थांबवण्याचे आदेश दिले. विनोद तावडेंवर विरारच्या तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. हॉटेलमधून निघण्यासाठी तावडे बाहेर पडले आणि गाडीत बसले. मात्र कार्यकर्त्यांची गर्दी आणि आक्रमक पवित्रा पाहता ठाकूर यांनी तावडेंना आपल्या गाडीत बसवलं आणि बाहेर काढलं. आता गाडीत जो काही वेळ मिळाला असेल त्यात तावडे आणि ठाकूर यांच्यात नेमकी कशावर चर्चा झाली हे महाराष्ट्राला जाणून घ्यायला नक्की आवडलं असतं. पण राजकारणातल्या सगळ्याच गोष्टी बाहेर आल्यात तर मग ते राजकारण कसलं? एकीकडे विनोद तावडेंनी विरारची वेस ओलांडली असेल नसेल तेवढ्यात निवडणूक आयोगाचं पथक हॉटेलमध्ये दाखल झालं. तावडेंच्या ताफ्यातील वाहनांची आणि हॉटेलमधील रूमची तपासणी सुरू झाली. 9,93,000ची रक्कम हाती लागली. कॅश आणि क्लॅशचा पहिला अंक विरारच्या हॉटेलमध्ये सुरू झाला आणि विरारमध्येच संपला. मतदानाच्या आदल्या दिवशी झालेल्या या राजकीय नाट्याचा दुसरा अंक मात्र विरारपुरता मर्यादित नसेल. त्याचं स्टेज गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेलं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.